नमस्कार बाबा. नमस्कार नमस्कार. कसा वाटला पायनापलचा ज्यूस आमचा? इतका छान आहे की ते संपूर्ण असं वाटतं. पायनापलचं ज्यूसचं काय वैशिष्ट्य आहे माहितीये का? आपण पायनापलचा रस आणि उसाचा रस एकत्र मिक्स करतो. तर इतर ठिकाणी आपण ज्यावेळेस पायनापलचा ज्यूस प्यायला जातो तर तिकडे काही साखर ऍड करतो त्याच्यामध्ये, बरोबर? तर आपण साखर ऍड न करता याच्यामध्ये उसाचा रस ऍड करतो. बरोबर. छान नैसर्गिक आहे. हा, नैसर्गिक म्हणजे साखर म्हणजे हे सगळं नैसर्गिक आहे. अननस ते नैसर्गिक, ऊस नैसर्गिक आणि त्याचा रस म्हणजे हा 100% प्युरिटी म्हणजे जे आहे ते त्यामध्ये शुद्धता 100% शुद्धता आहे. त्यामुळे नक्कीच आपला पायनॅपल ज्यूस मलाच आवडला. म्हणजे आमच्याला मला असं वाटतं की त्याला की रस का बरं संपवायला लोक संपवायलाच नको ना असं वाटतं. त्यामुळे ती गोडी आहे, त्यामुळे जरूर तुम्हाला याच्यात पुढे भरभराट हो आणि सगळ्या लोकांनी असं करावं, शुद्धता द्यावी. ते चांगलंच आहे. त्यामुळे अभिनंदन केली. थँक्यू सो मच. आता मला वाटलं नव्हतं इतक्या चांगल्या पद्धतीनं पायनॅपल मिक्स आणि पायनॅपल आणि उसाचा रस मिक्स लोक त्याला ऍक्सेप्ट करतील म्हणून. चालेल. पण इतकं छान पद्धतीने मला त्याचा रिस्पॉन्स मिळाला. मी सुरुवातीला 2, 4, 6 पायनॅपल आणायचं बाजारात. मग आता मी पायनॅपलचं टेम्पो बोलवतो पूर्ण. अरे बापरे. हो, त्यांनी सुरुवातीला लोकांना कन्व्हिन्स करायला लागलं मला, कस्टमरला, की तुम्ही पायनॅपलचा ज्यूस ट्राय करा, पायनॅपलचा ज्यूस ट्राय करा. पण आता अशी परिस्थिती, लोक दुरूनच आवाज देतात की दादा मला स्पेशल पायनॅपल आणि उसाचा रस मिक्स वाला ज्यूस बनवून द्या. खूपच छान. आणि तुमचे ट्रीट देते नक्की तयार. कारण म्हणजे त्याकडे येणाऱ्या कस्टमरला पायनॅपल विथ शुगर केन ज्यूस बद्दल सगळ्या ग्राहकांना एक सांगेल की विश्वासपूर्ण तुम्ही या ठिकाणी ज्यूस मागवा. इथे शुद्धता आहे आणि प्रामाणिकपणा आहे. आणि या बाबतीत जे नाव काय तुमचं? श्री विठ्ठल रसोई. श्री विठ्ठल रसवंतीगृह, श्री विठ्ठल पायनॅपल अँड रसवंतीगृह असं नाव काही द्यायला हरकत नाही. चांगली कल्पना, वेगवेगळे फळांचे हे त्याला उपक्रम सुंदर आहे आणि यशस्वी झाला तुमचा. हो, खूप छान. मला वाटलं नव्हतं की इतक्या चांगल्या पद्धतीनं चालेल, पण छान रिस्पॉन्स मिळाला मला. बरोबर.